हां. ओम नमः शिवाय. माझं नाव योगेश पाटील. मी नाशिकमध्ये राहतो. प्रॉपर मी धुळ्याचा आहे. आणि मी सामाजिक क्षेत्रात छावा क्रांतीवीर सेनेचं उत्तरात महाराष्ट्र अध्यक्ष म्हणून काम पाहतो, कामगार सेनेचं. कारण की मी या दारूच्या आहारी व्यसनाच्या एवढा आहारी गेलो होतो, म्हणजे माझं सामाजिक करिअर, राजकीय करिअर आणि फॅमिली करिअर सर्व बिघडलं होतं. याच्या आधी मी असे बरेच म्हणजे कोणी म्हणतं डॉक्टरांचा इलाज होता दारूवर, डॉक्टर इलाज केले घरच्यांनी, डॉक्टरांकडचा नाही फरक झाला. त्यानंतर मला पुण्याला नेलं एका बाबांकडं, तिथला नाही फरक झाला. त्यानंतर मला आपलं संगमनेरला नेलं, तिथं पण नाही फरक झाला. त्यानंतर गावात असंच मला म्हटले की देव करायला जायचं आहे बा आपल्याला. गावातली गाडी जाते, धुळ्याला बोलवलं, देव करायला जायचं आहे. गाडीत बसून आणलं. मी याच्या आदल्या दिवशी पिलो, पण येणार होतं त्या दिवशी सुद्धा पिलो मी सकाळी. इथं यायचं आहे बा मला, देव करायला जायचं आहे, रस्त्यात भेटून नाही भेटून. गुजरातमध्ये देव करायला जायचं आहे, गुजरातमध्ये दारूबंदी. पण इथं आल्यानंतर रस्त्यात सांगतं मला गाडीत, तुला इथं अशा ठिकाणी घेऊन चालले की इथे दारूबंद होती माझ्या बाबांकडं. म्हटलं बघू, आता मी तर जनार्दन स्वामींचे अनुष्ठान केले होते, मी दारू पिलो, 4 अनुष्ठान केले, अनुग्रह घेतले, तरी मी पिलो. आता काय होतं बघू बाई बाबांकडे जाऊन. त्यानंतर मी इथं आलो, स्वामीजींकडे गेलो, मला तांदूळ दिले. आता मला 5 महिने झाले, पण 5 महिन्यात मग कंटिन्यू मी आता सामाजिक क्षेत्रात, राजकीय क्षेत्रात फिरत असतो. सोबत पिणारे मित्र यायचे, पण पिणारा जरी समोर आला त्याचा वासही सहन होत नाही. आणि दारूला म्हणजे दारूचं दुकान पाहिलं तरी मी त्याच्याकडे जात नाही. तर दारू मला सकाळी उठल्या 6 वाजता दारू लागत होती. सकाळी 6 वाजेपासून तर संध्याकाळी 7 वाजेपर्यंत कंटिन्यू राहत होतो मी. म्हणजे माझं सामाजिक करिअर तर पूर्ण संपलंच होतं. राजकीय सामाजिक सर्व करिअर संपून फॅमिलीमध्ये कंटिन्यू कटकट. आई वडील वैतागले होते माझ्यामुळे. ते नाशिक सोडून गावाला निघून गेले, म्हणजे फॅमिली सर्व वैतागली होती. माझी एक लहानशी मुलगी होती, ती मला पाहून घाबरत होती की पप्पा आला होती घरात, जीव असं लपवत होती. कारण की माझं चिडचिड अशी होती, घरातच त्रास नव्हता माझा, की पूर्ण पब्लिकला त्रास होता. म्हणजे पोलीस स्टेशनसुद्धा मला वैतागलं होतं की कंटिन्यू दारू पिऊन यायचं, कंटिन्यू कोणाचा 112ला फोन जात होता. हा मुलगा इथं यांनी भांडण केलं, इथं हे केलं. म्हणजे दारू पिऊन फक्त पडून झोपून राहणं नव्हतं माझं, लोकांना त्रास होता. पण स्वामीजींकडे आलो मी, म्हणजे अंधश्रद्धाच मानत होतो. थोडक्यात त्या भाऊनी जसं उदाहरण दिलं की काही नाही होत, थोडे दिवस बाबाचं काय होतं बघू आपण, याचा चमत्कार पाहू. पण म्हणजे अक्षरशः मला पाहिलं, जे तांदूळ खाल्ले त्यानंतर म्हणजे जाऊ नाशिकला उतरल्यावर बघू, वंशवापर संध्याकाळी घेऊ आपण. आता तांदूळ तर खाऊन घेऊ, काय होतं बीजी तो दोरा काढून घेत जाऊ. कारण की पहिले मी जसं कडं घातलं होतं, कडं काढून घ्यायचो, पिऊन घ्यायचो. पण त्यानंतर मला काही झालं नाही. मग डेअरिंग आली मला, पहिली बिअर पिली, हे केलं ते केलं. पण आता इथं आलो, इथं आल्यानंतर ते तांदूळ खाल्ल्यानंतर पिणारा आला त्याविषयी म्हणजे माझ्यासोबत तरी जर म्हणता येणारच नाही. आणि अक्षरशः म्हणजे समोर आला वाचतेच आपली मडमड होती. तांदूळ खाल्ले ना तेव्हापासून हिंमत होत नाही. दारू नाव जर कोणी म्हटलं भाऊ तू माझ्यापासून 10 फूट लांब राही, आणि मीच सोडली. माझ्यासोबत आमच्याच गल्लीतले जे म्हणजे त्यांना सुद्धा सकाळी लागत होती, अशा माणसाला मी आणलं. त्यांनी सुद्धा आता 2 महिन्यापासून दारूचा त्याग केला. तो सुद्धा सकाळी 7 पासून तर संध्याकाळपर्यंत त्याला नाही पिला तशी थरथर होत होती, त्यांनी सुद्धा बंद केली. म्हणजे साक्षात शंकर भगवान, जसं जनार्दन स्वामींना भगवान प्रसन्न होते तसे स्वामीजींना साक्षात शंकर भगवानांचा अवतार आहे. आणि हा चमत्कार म्हणजे लोकांनी इथं येऊन अनुभवला पाहिजे. कारण की हेच नाही, मला जे दुसरं काही फळ पाहिजे होतं ते फळसुद्धा मला भेटलं आहे. आणि ते मी सोडा खेटींमध्ये मी सांगणारच अजून, कारण की मला जे अनुभव येत आहे पहिली खेटीपासनं आतापर्यंत मला बरेच अनुभव आले. आणि जे मी न मागितलो ते फळसुद्धा मला स्वामीजींनी दिलं. त्याच्यामुळे मी स्वामीजींवर भरपूर माझी श्रद्धा म्हणजे मी जर हप्त्याला 1 फेरी मारतो जे, पण मी आता जर फेरी मारतो, पण माझा आता असा विचार चालू आहे की गुरु करून अनुष्ठानला बसणार आहे मी डायरेक्ट स्वामीजींच्या. एवढं बोलतो थांबतो. ओम नमः शिवाय. भाविकांना एकच माझी विनंती, मंदिरावर आल्यानंतर माझे जे दाजे होते ते खूप जास्त दारू प्यायचे. तर स्वामींच्या आशीर्वादानुसार त्यांना आम्ही इथं मंदिरावर आणलं. मंदिरावर आणल्यानंतर 3ऱ्या ते 4थ्या खेटीत त्यांना पूर्णपणे फरक पडला दारू प्यायचा. मित्रपरिवार फोर्स करायचं दारू पे भाऊ असं. तर ते 1-2 वेळेस पिली त्यांनी दारू, 1-2 वेळेस पिली दारू. पण मग स्वामींनी त्यांना चमत्कार दाखवला. दारूच्या दुकानावर जवळ थांबले का स्वामी सर्प म्हणून त्यांना दिसायचे. अक्षरशः 5 पंच नाग आपण जसं म्हणतो त्याप्रमाणे दिसायचे त्यांना. त्याच्यानंतर त्यांनी हळूहळू त्यांचा विश्वास वाढू लागला स्वामींकडं. तर त्याच्यानंतर त्यांनी पूर्णपणे दारू सोडली. आता त्यांना जवळजवळ 12 खेटे झाले आहे. त्यांची स्वतःची गाडी नव्हती, स्वतःची गाडी झाली. परत बहिणीचा संसार सुरळीत झाला. आणि मुलांचं शिक्षण पाणी पण एकदम चांगलं चालू आहे. ओम नमः शिवाय. बघा, ही आहे स्वामीजीची कृपा. सगळ्यांना एकच विनंती आहे की तुमचे नातेवाईक आहे कोणी असं भटकलेलं असेल त्यांना मार्गदर्शन देऊन इथं सांगा. स्वामीजी सगळे चांगलं करतात. दारूच नाही पण जीवनामध्ये सगळे दुःख सगळे दुःख दूर करतात. परमपूज्य संत स्वामी आणि महाराज की जय. हर हर महादेव. हर हर महादेव. ओम नमः शिवाय.